पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हा परिषद इथं ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला। या कार्यशाळेला खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अपूर्वा बासूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी असा विश्वास व्यक्त केला की लोकाभिमुख सक्षम पंचायत राज उभारणं, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणं हा या अभियानाचा उद्देश आहे आणि या माध्यमातून समृद्ध पंचायत राज अभियानातून ग्राम विकासाची गती देखील वाढेल। स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि समृद्ध गाव या संकल्पनेतून विकसित व विकसनशील पंचायत निर्माण करण्यासाठी ठोस नियोजन करावं तसंच पालघर जिल्हा शिक्षण, आरोग्य व ग्रामविकासाच्या क्षेत्रात राज्यात आघाडीवर यावा यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असं आवाहनही पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी केलं।